घे चलचे घे. महापालिकेच्या निवडणुकीसाठीचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा खासदार श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज त्याचबरोबर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर होतो. जो प्रवास आहे तो संपूर्ण मोफत करण्याची जी आहे ती आज आश्वासन देण्यात आलेलं आहे. शिक्षणासंदर्भात देखील या ऐतिहासिक चौकामध्ये संदर्भात देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपलं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं लोकांच्या जाऊन या ठिकाणी हे केलेला आहे. शहरी पायाभूत सुविधा या वाक्य ठिकाणी लक्षात ठेवून करण्याचा जो प्रयत्न आहे तो आणि या आपल्या प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कोल्हापूर त्यासोबतच महानगरपालिकेच्या रोजगार निर्मितीकडेही भर काँग्रेस या ठिकाणी पक्षाच्या तर्फे दिलेला आहे. आज हा कोल्हापुरात जाहीरनामा जी आहे ती फुटबॉल आज प्रमाणावरची आपल्या पुढे ठेवण्यात येत आहे आणि निश्चितच आपल्या विविध विषयांवर त्यांनी त्याच्यावरला उल्लेख केलेला आहे आणि मला खात्री आहे की येत्या 5 वर्षामध्ये त्यांच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे ते आपलं काम करतील आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये मोठी पुढच्या काही वर्षामध्ये निश्चित आणि कायमपणे सुद्धा भर पडत राहील अशी खात्री व्यक्त करतो. त्यांनी मी फक्त कंटेंट्स वाचतोय. महिलांचं सक्षमीकरण, त्याचा KMTचा प्रवासीची स्पेशल व्यवस्था, शिक्षणावर भर राहणार आहे, आरोग्याच्या दिशेने आपण चाललं पाहिजे. कोल्हापूरला ती मोठी समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे आणि आरोग्याची सुद्धा समस्या आहे आणि दोन्ही एकमेकावर अवलंबून असल्यामुळे ते दोन्हीवर काम चांगलं मोठं केलं पाहिजे. अनेक शहरी पायाभूत सुविधा ते आपल्याला देणार आहेत. उदाहरणार्थ कोल्हापूर सिस्टर सिटी, उत्तम दर्जाचे रस्ते, हे तर आपलं नेहमीचंच आहे, पण ते सगळ्यांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. रोजगारासंबंधी सुद्धा जास्तीत जास्त जे काय करता येईल ते काँग्रेस पक्ष म्हणून काम करणार आहे. क्रीडा क्षेत्रात सुद्धा मोठी प्रगती आपल्याला घडून आणण्याची क्षमता आहे आणि ती केली पाहिजे. मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा कबड्डी असो, सगळ्या खेळांमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि ते निश्चित देतील. सर्व स्तरांवर सामाजिक न्याय आणि आपली संस्कृती हे जपणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा ते आपल्याला सांगतील. आपल्याला मुख्य म्हणजे पारदर्शक कारभार आपण करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने तो पारदर्शक कारभार होईल अशी आपल्याला सर्वांना सर्व आपण अपेक्षा ठेवू शकता आणि तसं ते करूनही दाखवते. केंद्र व शासनाकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ जे आता तेवढं राहिलेलं आहे, सर्किट बेंच सुरू झालेला आहे. शहराच्या हद्दवाढीसंबंधी ते शासनाकडून अपेक्षा आहे की त्याच्यावर ते लवकर निर्णय घेतील. सर्वांना विश्वासात घेऊन अंबाबाई क्षेत्राचा विकास होईल.
विमानतळाचंही तसंच होईल आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सुद्धा विकास आणि नवीन रेल्वे सुरू होण्याची गरज आहे, त्याच्याकडेही सर्वांचं लक्ष राहील. या तऱ्हेने आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास सातत्याने घडवण्याचं काम काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष म्हणजे महाविकास आघाडी निश्चित करेल, कारण त्यांना तो अनुभव आहे आणि अनुभवातून चांगलं काम करण्याची क्षमता आहे.